मंडळी, एक BA पास माणूस आणि थेट देशाचा शिक्षण मंत्री, हे ऐकून तुम्हाला हे धक्का बसला असेल. कोण आहे हा माणूस आणि भाजपने याच्यावरच का डाव लावला? स्टोरी शेवटपर्यंत बघा, कारण ट्विस्ट खतरनाक आहे. नमस्कार, मी सपना. स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. आज बोलूया भारताच्या नवीन शिक्षण मंत्र्याबद्दल आणि त्याची कहाणी ऐकून तुम्ही ठरवा हा निर्णय योग्य आहे की नाही. बरेच दिवस सुरू असलेल्या जैन आंदोलनाला अखेर यश मिळालं. शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आंदोलकांनी जल्लोष केला. मग प्रश्न आला, आता पुढचा शिक्षण मंत्री कोण? चर्चेत मोठी मोठी नावं होती, जसं की देवेंद्र फडणवीस, सुकांता मुजुमदार, अनुराग ठाकूर, BD शर्मा, जयंत चौधरी, राघव चड्ढा. भाजपने मात्र या सगळ्यांना बगल दिली आणि रात्री 8 वाजता एक नाव जाहीर केलं, प्रल्हाद जोशी. आणि इथेच सगळे चक्रावले, कारण हे नाव चर्चेतही नव्हतं. तर कोण आहे प्रल्हाद जोशी? तर यांचा जन्म झाला 27 नोव्हेंबर 1962 कर्नाटकाच्या बिजापूरमध्ये ब्राह्मण कुटुंबात. वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यांचं शाळेतच संघाशी नातं जुळलं. हुबळीच्या श्री काळ सिद्धेश्वर आर्ट्स कॉलेजमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारांमुळे लवकरच हुबळीत ओळखले जाऊ लागले. आणि इथून सुरू होते खरी टर्निंग पॉइंट स्टोरी. हुबळी शहराच्या मध्यभागी 1.5 एकरीचं ईदगाह मैदान नगरपालिकेच्या मालकीचं. वर्षातून 2दा तिथे मुस्लिम समुदायाला नमाज पठणाची परवानगी होती. पण 1972 मध्ये तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रयत्न झाला आणि वाद पेटला. आणि हा वाद इतका पेटला की हे मैदान पुढे मिनी अयोध्या म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 1992 मध्ये प्रल्हाद जोशींनी तिथे तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. विरोध प्रचंड होता. तरीही 15 ऑगस्ट 1994 ला जोशींनी उमा भारती, BS येडियुरप्पा, अनंतकुमार, जगदीश शेट्टार यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन ईदगाह मैदानात तिरंगा फडकवलाच. गोळीबार झाला, काहींचा जीवही गेला. याच घटनेने कर्नाटक भाजपमध्ये प्रल्हाद जोशींचं नाव पक्क झालं. चला आता जाणून घेऊया त्यांचा राजकीय प्रवास. राजकीय प्रवास बघितला तर 1998 ते 2004 धारवाड जिल्हा भाजप अध्यक्ष होते. 2004 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत 83,000 मतांनी विजय मिळवला. 2009 मध्ये पुन्हा मोठा विजय आणि 2024 मध्ये सलग 5व्यांदा लोकसभेत होते. केंद्रात पेट्रोलियम समितीचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाण मंत्री आणि आता ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री. म्हणजे 2019 पासून सतत केंद्रात मंत्रीपद. मोदी आणि अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. संघातही चांगलं वजन आहे. पण इतकं सगळं असूनही काही प्रश्न उरतातच. सर्वात मोठा मुद्दा शिक्षणाचा. धर्मेंद्र प्रधान MA होते, प्रल्हाद जोशी फक्त BA आहेत. आठवतंय का की स्मृती इराणींवरही याच कारणामुळे टीका झाली होती. दुसरं म्हणजे अनुभव. इतकी खाती सांभाळली पण शिक्षण खात्याचा अनुभव शून्य. पेपर फुटीसारखे प्रश्न सोडवणं, पुढची आंदोलनं हाताळणं हे आव्हान सोपं नसणार. रविवारी दुपारी जोशींनी पदभार स्वीकारला आणि लगेच सोमवारी संसदेत सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 मांडलं जाणार आहे. विरोधी पक्ष त्यांना पहिल्याच दिवशी घेरण्याची शक्यता आहे. तर सांगा, प्रल्हाद जोशी या जबाबदारीला न्याय देतील असं वाटतं का, की हे फक्त तात्पुरतं आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.